नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये. आज आपण पाहणार आहोत चिली चिकन बनवण्याची रेसिपी. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चिकन घेतलेलं आहे. हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, काळं मिरी पावडर, थोडासा धने पावडर, सोया सॉस आणि धने पावडर, सोया सॉस आणि थोडंसं मीठ टाकून शेजवान सॉस टाकून मी मॅरिनेट करून ठेवलेला आहे. पाहू शकता इथे आहे आपला थोडासा मैदा आहे, ते कॉर्नफ्लॉवर आहे. इथे आपली शिमला मिरची आहे आणि इथे कांद्याचे मी क्यूब्स पातळ पातळ कापून घेतलेले आहेत. इथे थोडासा कांदा आहे. इथे आपला रेड चिली सॉस आहे. इथे ग्रीन चिली सॉस आहे. इथे थोडासा टोमॅटो सॉस आहे आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट, थोडे गार्निशिंगसाठी तीळ. तर चला टाइम वेस्ट न करता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. प्रथम इथे मी हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये हे 2 चम्मच मैदा आणि 1.5 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण हे भाजून घेऊ. ते मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आपल्याला तेलामध्ये हे फ्राय करायचे आहे चिकनचे क्यूब्स. तर हे व्यवस्थित असं त्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची व्यवस्थित कोटिंग व्हायला पाहिजे. हे इथे व्यवस्थित असं कोटिंग झालेलं आहे, छान असं. आता आपण हे तेलामध्ये सोडू. तेलही तापलेलं आहे. मी गॅस लो ठेवलेला आहे मंडळी. तेल पहिल्यांदा मी तापून घेतलं आणि नंतर मग गॅस लो ठेवलेला आहे. कारण जास्त फास्ट गॅसवरची तुम्ही जर कराल ना तर आतमधून चिकन कच्चच राहील. त्याच्यासाठी पहिलं तेल गरम करून घ्या आणि नंतर गॅस स्लो करा. मंद आचेवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत चिकनचे क्यूब्स. पाहू शकता तुम्ही इथे चिकन फ्राय होत आहे. किती छान कलर आलेला आहे चिकनला, पाहू शकता. ही रेसिपी आहे. साधारण चिकन फ्राय व्हायला 7 ते 8 मिनिटं लागतील. अगदी पेशन्स ठेवून तुम्ही हे चिकन फ्राय करा, म्हणजे तुमच्या रेसिपीला एक वेगळीच टेस्ट येईल. घाईमध्ये कोणतंही काम करू नका, पेशन्स ठेवा. सब्र का फल मीठा होता है, तसंच असतं पाककृतीमध्ये सुद्धा. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. अगदी क्रिस्पी फ्राय करायचं आहे आपल्याला, तेही मंद गॅसवरती. नाही, इथे आपलं चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता आपण त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी एक्स्ट्राचं तेल काढून ठेवलेलं आहे. इथे थोडंसं 1.5 पळी तेल असेल, कारण आपली कढाई ऑलरेडी ग्रीस झालेली आहे तेलाने. तर इथे पहा मी 1 चम्मच आणि त्याच्यामध्ये अजून 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. पाहू शकता आपण अद्रक लसूणची पेस्ट अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडासा कांदा आहे. एकच कांदा मी कापला होता, त्याच्यामधला अर्धा कांदा मी इथे क्यूब्स केले आहेत आणि अर्धा कांदा मी इथे टाकलेला आहे. हा कांदाही आपण परतूया.
हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवरती करायचं आहे मंडळी. गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि हे पटापट पटापट भाजून घ्या. तो देऊ नका, नाहीतर मग याची टेस्ट वेगळी होते. ढोबळी मिरची टाकायची आहे, शिमला मिरची, आणि हे कांद्याचे क्यूब्स हेही टाकायचे आहे. हे टाकून आपण पुन्हा एकदा 2 मिनिटं असंच परतून घेऊ व्यवस्थित तेलामध्ये. त्याचबरोबर आपण इथे सॉसेस टाकून घेऊ. हा ग्रीन चिली सॉस आहे, हा पहा मी 1 चम्मच टाकत आहे. इथे सॉसचं प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता. जास्त तिखट कोणाला खायला आवडत असेल तर त्यांनी त्या हिशोबाने सॉस टाकावे. इथे पहा रेड चिली सॉसही मी 1 चम्मच टाकत आहे. हे टाकून पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सॉसमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं, तर त्याच्यासाठी आपण इथे बघूनच मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ टाकायचं नाहीये, कारण आपण चिकन मॅरिनेट केलं तेव्हाही मीठ होतो त्याच्यामध्ये, आणि जेव्हा आपण सॉसेस जेव्हा टाकतो आपण ग्रीन चिली आणि रेड चिली त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. त्याच्यासाठी मी इथे मीठ थोडं बेताचंच टाकत आहे चवीनुसार. ही काळा मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे मी. इथे हा टोमॅटो सॉस आहे, हाही टाकत आहे. आपल्या इथे ढोबळी मिरची वगैरे व्यवस्थित हे झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेलं चिकन टाकून देऊ. पाहू शकता मंडळी किती छान कलर आलेला आहे. तसाच वासही एकदम छान, अर्क त्याचा फार वास सुंदर सुटलेला आहे. आता इथे आपण हे तेल आहे हे थोडे गार्निशिंग साठी टाकूया. हे चिली चिकन तुम्ही असं स्टार्टर मध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा फ्राईड राईस बरोबरही खाऊ शकता. तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ती बनवा आणि एन्जॉय करा. मंडळी आपली चिली चिकन बनवून तयार आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये मी तीळ टाकून तिथे गार्निशिंग केलेलं आहे. माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्याच्यासाठी मी नाही टाकली. जे अवेलेबल होतं त्या सामानातून मी बनवलेलं आहे घरात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.